मला सांगता येईल की बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट हा एक आपल्या भारतासमोर एक मोठी समस्या आहे. मी म्हणेन. तर त्यासाठी आपण जसं मी एज्युकेशन शिक्षण क्षेत्रामध्ये सांगितलं की आपण प्रॅक्टिकल स्किल्सवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे, जेणेकरून स्टार्टिंगलाच लोकांना प्रॅक्टिकल स्किल्स येतील. कॉम्प्युटर स्किल, इलेक्ट्रिक स्किल्स, डिझाईन, आर्ट्स हे आधीपासूनच जर तुम्हाला नॉलेज असेल तर नंतर एम्प्लॉयमेंटची काळजी करायची गरज नाही, किंवा तुम्ही स्वतःचे स्टार्टअप्स पण चालू करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि जर्मनी मधील मला एक सांगावं वाटतं की जर्मनीमध्ये जेव्हा पण तुम्ही एम्प्लॉयड असता तेव्हा तुमच्या सॅलरीतला काही पार्ट ते राखून ठेवतात, म्हणजे गव्हर्नमेंट ठेवते. आणि जेव्हा पण तुम्ही अनएम्प्लॉयड होताल, बेरोजगार होताल, तेव्हा तुम्हाला तो हळूहळू मिळत जातो. तर अशा पण काही गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही कामाला असताल तेव्हा आपण सेव्ह करू शकतो त्या लोकांना कमी देऊन. आणि ते जेव्हा अनएम्प्लॉयड असतील, जेव्हा खरंच गरज आहे, इमर्जन्सी फंड लागत असेल, तेव्हा त्या लोकांना आपण तो फंड देऊ शकतो. तर अशा गोष्टी आहेत. तसंच मी युवकांना नक्कीच सांगेन की freelancer.com, upwork.com अशा फ्रीलान्सिंग बऱ्याच साइट्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता. आणि ते जॉब्स तुम्हाला जर तुम्ही बिझनेस रिक्वायरमेंट अंडरस्टँड केली आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रूव्ह केलं तर तुम्हाला नक्कीच SOP जर दिल्या, तुम्ही जर तुमचे रिक्वायरमेंट सबमिट केली तर तुम्हाला नक्कीच त्या भेटतात. तर अशा गोष्टी आहेत. परत लिंक्डइन, नोकरी, shine.com थ्रू तुम्ही वेगवेगळ्या जॉब्सला अप्लाय करू शकता. आणि जसं मी सांगितलं की स्टार्टअप्स मध्ये सध्या खूप अवेलेबिलिटी आहे, म्हणजे फंड्स रेज होतात. तर त्यासाठी नक्कीच एक स्टार्टअप लाईन आपण स्टार्ट करू शकतो, जेणेकरून तुम्ही स्वतः पण डेव्हलप होता आणि तुम्ही लोकांना पण एक नवीन प्रकारच्या एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकता. तर अशा गोष्टी नक्कीच मला वाटतं की आपल्या ह्या इम्पॉर्टंट आहेत. आणि मेक इन इंडिया म्हणजेच मी सांगितलं MNC कंपनीजला भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण ह्याच्या थ्रू भाग पाडू शकतो. की आपल्याकडे जर एम्प्लॉयमेंट चांगल्या रीतीने आलं, कुशल कामगार जर आले तर नक्कीच आपण बाहेरील देशांना आपल्याकडे अट्रॅक्ट करून आपल्या भारतात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भाग पाडू. जसं की सध्या आपण पाहतो इलॉन मस्क, परत अमेझॉन वगैरे बऱ्याच कंपन्या आता भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहत आहेत. तर का तर आपल्या भारतात कुशल कामगार आहेत. ही पण एक मी म्हणेन की महासत्तेच्या दिशेने एक आपली वाटचाल नक्कीच आहे. बरोबर. आणि कम्युनिकेशन स्किल्स मला सांगायचंय की क्रिस्प आणि क्लिअर कम्युनिकेशन असणं हे पण खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण कम्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यावर नक्कीच वर्क करू शकतो. आणि मला